हॅलो फ्रेंड्स, आपण वाचत आहोत श्यामची आई हे पुस्तक. याचे लेखक आहेत साने गुरुजी. यातील आपण आज रात्र 22वी आनंदाची दिवाळी इथून वाचण्यास सुरुवात करूया. दिवाळीचे दिवस जवळजवळ येत होते. शाळांना सुट्टी झाली होती. मी दापोलीस जवळच शिकत होतो, त्यामुळे सुट्टी होताच घरी गेलो. मला व माझ्या धाकट्या भावांना एक एक नवीन सदरा विडल्याने केला, परंतु त्यांच्या नेसूची धोतर मात्र फार फाटली होती. आईने ती 17दा शिवली होती. 17 ठिकाणी शिवली होती. ती आता इतकी विरली होती की शिवणे कठीण झाले होते. आम्हा मुलांना त्यांनी नवीन कपडे केले, परंतु स्वतःला नवीन धोतरे घेतली नाहीत. आईला वाईट वाटत होते, परंतु ती काय करणार? तिच्याजवळ थोडेच पैसे होते. कितीतरी दिवसांत तिलासुद्धा नवीन लुगडे मिळाले नव्हते, परंतु तिला स्वतःचे वाईट वाटत नव्हते. परंतु वडिलांचे दैन्य पाहून तिचा जीव करपे. रोज फाटका भाग निर्यामध्ये लपवून वडील वेळ मारून नेत असत. मुंबई पुण्याकडचे लोक दिवाळीत घरी येतात. दिवाळीच्या सुमारास बोटी सुरू होतात. समुद्र शांत असतो. मुंबईहून घरी येणारे लोक येताना फटाके, खेळणी वगैरे दिवाळीसाठी मुलांना घेऊन येतात. माझा मोठा भाऊ पुण्यास मामांकडे शिकत होता. तो काही येणार नव्हता, परंतु पुण्याहून कोणसे आमच्या गावी आले होते. त्यांच्याबरोबर पुण्याच्या मामांनी आईला भाऊबीजेचे 3 रुपये पाठवले होते. आमच्यासाठीही खाऊ पाठवला होता. ते 3 रुपये पाहून आईला खूप आनंद झाला. तिने सर्वांची खुशाली विचारली. रुपये देऊन तो गृहस्थ निघून गेला. आम्ही आईच्या भोवती जमा झालो. मामाने खाऊ पाठवला, आम्हाला दे. आम्ही तिच्या पाठीशी लागलो. जर्दाळू व पेपरमिंटाच्या वड्या होत्या. आईने एक एक जर्दाळू व 2-2 वड्या दिल्या. माझा धाकटा भाऊ 2 जर्दाळू पाहिजेत म्हणून हट्ट धरून बसला. आई म्हणाली, अरे तो तुमच्यासाठीच आहे. आज काय एकदम संपवायचा आहे? पुरवून खाल्ला तर तुम्हालाच बरेच दिवस पुरेल, तो म्हणाला. तर मग आणखी एक वडी दे आणि ही बदलून दे. मला गुलाबी रंगाची दे. आईने त्याला वडी बदलून दिली व शिवाय आणखी एक दिली. आम्ही अंगणात खेळू लागलो. चिंध्याचा देशी चेंडू केला होता व धाबाधाबी आम्ही खेळत होतो. आईने खाऊ फडताळात मुंग्या न येतील अशा व्यवस्थेने ठेवून दिला. थोड्या वेळाने तिने हाक मारली. मी घरात गेलो. आई म्हणाली, श्याम, अमृतशेटजीकडे जाऊन नवीन धोतर जोड्यास काय पडते विचारून ये. त्यांच्यासाठी हवा आहे म्हणून सांग. घरात आहेत का म्हणून त्याने विचारले तर गावाला गेले आहेत, उद्या येतील असे सांग. चौकशी करून यायला मला सांगितले म्हणून आलो असे सांग जा. मी अमृतशेटजीच्या दुकानात गेलो. मोहन्या व बद्री त्यांचे मुलगे तेथे होते. मोहन्या मला म्हणाला, काय रे श्याम, काय पाहिजे? चित्रे पाहिजे असतील म्हणून आलास होय ना? मी त्याला म्हटले, चित्रे देत नाहीस मग कशाला मागू? मी तुझ्याजवळ कधी मागणार नाही, परंतु धोतराचा भाव विचारावयास मी आलो आहे. कोणाला धोतर जोडा? तुला? त्याने विचारले. नाही, भाऊंसाठी. चांगला लांब रुंद हवा, पोत चांगले हवे. किंमत काय ते विचारावयास मी आलो आहे. 2-3 नमुने दे, ते मी घरी दाखवून आणतो असे मी सांगितले. मोहन्या मारवाड्याने 2-3 प्रकारचे धोतरजोडे दिले. अमृतशेठ म्हणाले, दाखवून लवकर आण हो श्याम. आम्ही काही घरी ठेवणार नाही व ठेवले तर पैसे देऊ, असे मी अभिमानाने म्हटले. तुझ्याजवळ भारी झालेत वाटते पैसे, बापाजवळ तर फद्या नाही, अमृतशेठ म्हणाले. मला ते शब्द ऐकून वाईट वाटले. अमृतशेठांचे आम्हाला कर्ज होते म्हणून ते तसे बोलले. स्वाभिमानाने जगू म्हणणाऱ्याने मरावे, परंतु कर्ज कधी काढू नये. मी ते नमुने घरी घेऊन आलो व आईला दाखविले. त्यातील एक आईने पसंत केला. किंमत बेताचीच होती. 3-3.5 रुपये काहीतरी होती. आईने माझ्याजवळ पैसे दिले व म्हणाली, हा घेऊन ये, बाकीचे परत कर. मी धोतरजोडे परत केले व एक विकत घेऊन आलो. आईने त्याची 2 पाने निरनिराळी फाडली व त्या प्रत्येकाला कुंकवाचे बोट लावून ठेवले. वडील गावाहून परत आले तरी त्यांना ही गोष्ट कळली नव्हती. दिवाळीच्या दिवशी पहाटे मंगलस्नाने झाल्यावर आई वडिलांना नवीन धोतर नेसावयास देणार होती. आम्ही मुले होतो तरी ती गोष्ट आम्ही फोडली नाही. आईच्या कटात आम्ही तिची मुले सामील झालो होतो. उद्याची दिवाळी. आम्ही टाकळ्यांच्या शेंगा आणून त्यातले इंद्रजव काढले. ते वाटून आईने अंगाला लावण्यासाठी तयार करून ठेवले. पायाखाली नरकासूर म्हणून चिरडण्यासाठी कारिंटे आम्ही गोळा करून ठेवली. अंगण झाडून स्वच्छ केले. घाण दूर करणे म्हणजेच खरोखर नरकासूर मारणे. नरक हाच असुर आहे. नरक म्हणजे घाण. ह्या घाणीसारखा दुष्ट राक्षस कोण आहे? राक्षस 100 माणसे खाईल, परंतु घाणीतून उत्पन्न होणारा रोगरूपी राक्षस हजारो लोकांना खातो.
तरी तृप्त होत नाही. घाणीसारखा शत्रू नाही. पावसाळ्यात सर्वत्र घाण होते. विष्ठा शेण सारे आजूबाजूला पडलेले असते. ही घाण दूर करावयाचे म्हणजे नरकासुराला मारणे होय. आणि मोठी गंमत आहे. सत्यभामेने नरकासुराला मारले. ती कृष्णाला म्हणाली, तुमच्याने हा मरणार नाही. याला मीच मारीन. घाण दूर करून स्वच्छता निर्माण करणे यात स्त्रियांचा हातखंडा आहे. पुरुष घरात घाण करतात, परंतु बायका स्वच्छ ठेवतात. बायकांच्या बाहेरपणात पुरुषांच्या हातात घर असते. ते धड केर काढणार नाहीत, चूल सारवणार नाहीत, शेण नीट लावणार नाहीत, भांडी घासणार नाहीत, दिवे पुसणार नाहीत. 4 दिवसात घर म्हणजे उकिरडा अशी स्थिती करून टाकतात. परंतु स्त्रिया अंग धुताच पुन्हा सारे आरशासारखे स्वच्छ करतात. नरकासूर सत्यभामाच मारील. घाण स्त्रियाच दूर करतील. परंतु अलीकडच्या स्त्रिया घरातील घाण रस्त्यात फेकतात. राक्षस रस्त्यात ठेवला तरी तो वाईटच. घाण रस्त्यात फेकू नये. म्युनिसिपालिटीच्या पेट्या असतील त्यात जवळ जाऊन घाण टाकावी. आम्ही सारे स्वच्छ करीत होतो. तुळशीचे वृंदावन आईने नवीन घातले. आईने पणत्या पुसून तयार केल्या. सायंकाळी त्या ठिकठिकाणी आम्ही लावल्या. पहाटे लवकरच उठावयाचे म्हणून आम्ही मुले लवकर झोपलो. आई मात्र बराच वेळ काम करत होती. उटणी वगैरे तयार करत होती. मोठ्या पहाटे उठून आईने बाहेरच्या चुल्यात विस्तव घातला. तिने स्वतः आपले न्हाणे आटोपले व आम्हा एकेकाला ती उठवू लागली. अंगाला उठणे तेल चोळू लागली. आधी तेलाचे 5 ठिपके जमिनीवर काढून मग ती आमच्या अंगाला लावी. खूप पाणी आंघोळीला ती देत होती. वडीलही केव्हाच उठले होते. त्यांनी देवाच्या पूजेसाठी फुले आणून ठेवली. आमची स्नाने झाल्यावर ते आंघोळीस गेले. आम्ही घरच्या देवाला नमस्कार केला व देवळातून सुद्धा जाऊन आलो. आईने वडिलांना आंघोळीस पाणी दिले. त्यांची आंघोळ झाली. जुना कद नेसून त्यांनी देवाची पूजा केली. देवांना थोडे वासाचे तेल त्यांनी लावले. आज देवांना सुद्धा कडक पाण्याची आंघोळ. रोज बिचारे थंड पाण्याच्या अभिषेकात कुडकुडायचे. परंतु आज त्यांना गरम पाणी. वडिलांनी देवाची पूजा केली. करंजी अनारशांचा नैवेद्य होता. पहाट झाल्यापासून भुते भिक्षेसाठी येत होते. अंबाबाईची गाणी म्हणत होते. पैसा पोहे करंजी मागत होते व आम्ही त्यांना घालीत होतो. वडिलांनी आम्हाला हाक मारली व देवांचा नैवेद्य त्यांनी आम्हाला दिला. रोजचे सूर्याचे नमस्कार घालून ते देवळात गेले. देवळातून थोड्या वेळाने ते परत आले. माझे धोतर ग कुठे आहे आज? दिसत नाही ते, त्यांनी आईला विचारले. त्यांची 2 अंगपुसणी केली. किती फाटले होते ते? आई म्हणाली. अगं मग नेसू काय आज? आणखी महिनाभर गेले असते ते म्हणाले. त्याचा अंत तरी किती पाहावयाचा? ते धोतर धुताना मला रोज लाज वाटत होती व वाईट वाटत होते, आई म्हणाली. अगं मला नेसायला सुद्धा वाटत होती, पण करायचे काय? लाज वाटले म्हणून वरून काही पैसे पडत नाहीत, ते म्हणाले. हे धोतर नेसा आज. आईने धोतर पुढे केले. हे कोटले कोणी आणले? त्याने विचारले. अमृतशेठकडून मी आणविले, आई म्हणाली. अगं तो मला उधार देत नव्हता. मी त्याच्याजवळ मागितले का नाही, परंतु तो उधार देईना. माझी पूर्वीची बाकी कशी वसूल होईल हीच मला काळजी आहे. तुम्हाला उधार देऊन फसलो, असे तो मला म्हणाला. तू घेऊन आलीस वाटते का? मोहन्याला बोलावून त्याला गळ घातलीस? वडील चौकशी करू लागले. मी ते विकत आणले आहे. श्यामने जाऊन आणले, आई म्हणाली. श्यामजवळ कुठले पैसे? त्याने विचारले. मी दिले, आई म्हणाली. तुझ्याजवळ कुठले? त्याने विचारले. पुण्याहून आप्पाने भाऊबीजेचे म्हणून त्या काळ्या कृष्णाबरोबर पाठवले, आईने सांगितले. केव्हा आला काळा कृष्णा? त्याने विचारले. झाले 2 दिवस, आई म्हणाली. तुझे लुगडे फाटले आहे, त्याला ते झाले असते. तुझ्या भावाने पाठवलेले ओवाळणी, तुझा त्यावर हक्क, ते आम्हाला घ्यावयाचा हक्क नाही, भाऊ म्हणाले. तुम्ही व मी निराळे आहेत का? इतकी वर्ष एके ठिकाणी संसार केला, सुखदुःखे पाहिली, नाना बरे वाईट अनुभव घेतले. अजून का आपण निराळे आहोत? माझे सारे तुमचेच आहे व तुमचे ते माझेच आहे. आहे तरी काय आपणाजवळ? तुम्ही नवीन धोतर नेसलात म्हणजे मी नवीन लुगडे नेसल्यासारखे आहे. त्यात माझा आनंद आहे. नेसा. मी त्याला कुंकवाचे बोट लावले आहे, आई म्हणाली. मी नवीन धोतर नेसावे व तुला नवीन लुगडे नसावे याचे मला का नाही वाईट वाटणार? तुला आनंद होत आहे, परंतु मला दुःख होत आहे. तू आपल्याला आनंद मिळविलास आणि मला त्यांच्याने बोलवेना. माझा आनंद तो तुमचाच आहे. तुम्हाला बाहेर 4 चौघात जावायचे असते. गंगू आप्पाकडे आज सोंगट्या खेळायला बोलवतील. गेले पाहिजे. मला आज कुठे जायचे आहे बाहेर. पुढे सवड झाली की आधी मला लुगडे घ्यावे, असे उगीच मनाला लावून घेऊ नये.
आज दिवाळी, साऱ्याने हसायचे, आनंदात राहायचे. आम्हाला आनंद देण्यासाठी तरी आनंदी व्हा, आई म्हणाली. तुझ्यासारखी जन्माची सोबतीण व अशी गोडगुणी मुले असल्यावर मी का आनंदी होणार नाही? मी दरिद्री नसून श्रीमंताहून श्रीमंत आहे. मग मी का हसणार नाही, का सुखी होणार नाही? आण ते धोतर, असे म्हणून आईच्या हातातून ते धोतर त्यांनी घेतले. ते नेसले व देवांना त्यांनी नमस्कार केला. वडिलांचे नेसूचे धोतर पाहून आम्हालाही आनंद झाला, परंतु खरा आनंद जर कोणाला झाला असेल तर तो माझ्या आईला. तो अनुभव स्वतःच अनुभवून पाहावा लागतो. प्रेमपूर्वक त्यागातील आनंद त्याची चव तसे करीत गेल्याने समजू लागते. एकदा चटक मात्र लागली पाहिजे. रात्र 23वी. अर्धनारी नटेश्वर. मे महिन्याच्या सुट्टीत मी घरी गेलो होतो. इंग्रजी चौथीत मी गेलो होतो. मी घरी गेलो म्हणजे आईला आधार वाटे, कारण ती नेहमी आजारी असे. एक दिवस ताप येई, दुसऱ्या दिवशी ताप निघाला की ती पुन्हा कामाला लागावायची. ताप आला की निजवायचे, ताप निघताच उठावायचे. ती फार अशक्त झाली होती. मी आलो म्हणजे तिला बरे वाटे. मी तिला पाणी भरावयास, धुणे धुण्यास मदत करीत असे. अंगणाची झाडलोट करीत असे. आईचे पाय चेपायचे हा तर सुट्टीतील माझा नेमच झालेला असे. एक दिवस बाहेर स्वच्छ चांदणे पडले होते. जेवणखाणे झाले होते. वडील जेवून बाहेर गेले होते. धाकटे भाऊ झोपी गेले होते. आईचे उष्टे शेण वगैरे झाले होते. आई मला म्हणाली, श्याम, थोडे दळायचे का रे? का तुझे हात दुखतायत? संध्याकाळी तू खणले आहेस. घोळीचा दळा केलास ना? हात दुखत असेल तर नको. मी म्हटले, मुळीच हात दुखत नाहीत. जात्याच्या खुंट्याला तुझा हात व माझा हात दोन्ही असतात. तुझा प्रेमळ हात माझ्या हाताला लागून मला शक्ती येते. चल, मी अंगणात जाते घालतो. पोत्यावर जाते घालतो. आईने घाल म्हणून सांगितले. मी अंगणात जाते घातले. आईने दळण आणले. दुसऱ्या दिवशी आंबोळ्या करावयाच्या होत्या. मला आंबोळ्या फार आवडत असत. माय लेकरे अंगणात दळत होते व चंद्र वरून अमृताचा वर्षाव करीत होता. मंदगार वारा सुटला होता. आई ओव्या म्हणत होती व ओव्यात श्यामबाळ असे माझे नाव गुंफीत होती. मला आनंद वाटत होता. दळण्याचे काम मला लहानपणापासून आवडते, कारण त्यामुळे आईची सेवा करता येत असे. आईबरोबर दळीत असताना मी जात्यात वैरण घालावयासही शिकलो होतो. आम्ही दळीत होतो. दळण्याचा आवाज ऐकून शेजारच्या जानकीवहिनी आल्या. बाई, हे काय, श्याम का दळतो आहे? मी म्हटले, आज रात्री एकट्या कशा दळीत बसल्या म्हणून पाहायला आले. श्याम, हे रे काय, तू इंग्रजी शिकतोस ना? जानकीवहिनी मला म्हणाल्या. मी आईला विचारले, आई, दळाव्याला हात लावला म्हणून काय झाले? आई म्हणाली, श्याम, अरे जानकीवहिनी थट्टा करतात हो तुझी. त्यांचे तुझ्यावर प्रेम आहे म्हणून पाहावायला आल्या. अरे, काम करायला का कोणी नावे ठेवतील? आणि आईला मदत करण्यात कसली रे कोणाची लाज? आईला मदत करणाऱ्याला हसेल तो रानटीच समजला पाहिजे. तुझ्या भक्तिविजयात जनाबाईबरोबर प्रत्यक्ष पांडुरंग नव्हता का दळायला लागत? हो, खरेच आहे. पण खरे असेल का ग ते? देव कबीराचे शेले विणू लागे, जनाबाईचे दळण दळू लागे, धुणी धुवू लागे, नामदेवाच्या पाठीमागे उभा राहून कीर्तनात टाळ वाजवे, नाचे. खरे आहे का ग हे सारे? मी असे विचारले. बसा ना जानकीबाई, अशा उभ्या का? असे जानकीबाईस विनवून आई मला म्हणाली. श्याम, अरे खरेच असेल ते. देवावर ज्याची श्रद्धा असते व त्याचे स्मरण ठेवून जे काम करतात त्यांना देव मदत करतो. तू मला मदत करीत आहेस, ती देवानेच पाठविली. मे महिना आला की देव मला मदत करण्यासाठी तुझ्या रूपाने जणू येतो. अनेकांच्या रूपाने मदत करावयास देव उभा राहतो. कधी श्यामच्या रूपाने, कधी जानकीबाईच्या रूपाने. आई, मला भेटेल का ग देव? मी एकदम विचारले. पुण्यवंताला भेटतो. पुष्कळ पुण्य करावे, सर्वांच्या उपयोगी पडावे म्हणजे देव भेटतो, आई म्हणाली. जानकीबाईंनी मला म्हणाल्या, श्याम, का बोवा वगैरे व्हायचे आहे की काय? मग शिकतोस आहेस कशासाठी? इंग्रजी शिकून चांगली मोठी नोकरी कर. आईला नोकरीवर ने. मी म्हटले, मला साधू व्हावेसे वाटते, भक्त व्हावेसे वाटते. आई, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपत ध्रुव बसला होता. मी बसलो तर मला भेटेल का देव? आई म्हणाली, बाळ, ध्रुवाची पूर्वपुण्य केवढी थोर. त्याचा निश्चय किती अभंग. बाप राज्य द्यावयास लागला तरी तो माघारी फिरला नाही. इतके दृढ वैराग्य कोठून आणावयाचे? या जन्मी चांगला होण्याचा प्रयत्न कर, मग केव्हा तरी देव भेटेल. जानकीबाई म्हणाल्या. श्याम, सोड, मी लावते हात आता. दमला असशील तू. मी आईला म्हटले, आई, तू जरा हात सोड. जानकीबाईंनी
व मी दळतो. जानकी वहिनी, मला वैरण घालता येते, डोळे मिटूनसुद्धा घालता येते. मी आता तरबेज झालो आहे. आई सोड ना हात थोडा वेळ. मी आईचा हात सोडविला व जानकी वहिनी आणि मी दळू लागलो. मी वैरण घालू लागलो. जानकी वहिनी, पहा कसे पीठ येत आहे ते. डोळ्यात घातले तरी खुपायचे नाही. पहा ना, मी त्यांना म्हणालो. जानकी वहिनी आईला म्हणाल्या, बाई, श्यामला तुम्ही अगदी बायकोच करून टाकलेत. आई म्हणाली, माझ्या घरात कोण आहे मदत करावयास? अजून सून थोडीच आली आहे घरात. श्याम नाही मदत करणार तर मग कोण करील? जानकीबाई, बायकांना कधी कधी पुरुषांची कामे करावी लागतात. त्यांना कमीपणा थोडाच आहे. श्याम मला डाळ तांदूळ निवडवायला लागतो, धुणी धुवायला लागतो, भांडी विसळवायला, सर्व कामात मदत करतो. त्या दिवशी माझे लुगडे धुतले ना हो. मी म्हटले, श्याम, लोक तुला हसतील. तर म्हणे, कसा? आई, तुझे लुगडे धुण्यात माझा खरा आनंद आहे. तुझी चौघडे मी पांघरतो, मग धुवायला का लाज वाटेल? जानकीबाई, श्यामला काही वाटत नाही. मी श्यामला बायको करून टाकले आहे, तरी त्याला ते आवडते. मित्रांनो, ते स्फूर्तिमय शब्द मला अजून आठवतात. पुरुषांच्या हृदयात कोमलता, प्रेम, सेवावृत्ती, कष्ट सहन करण्याची तयारी, सोशिकता, मुकेपणाने काम करणे या गोष्टी उत्पन्न झाल्याशिवाय त्यांचा पूर्ण विकास झाला आहे असे म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या हृदयात धैर्य, प्रसंगी कठोर होणे, घरी पुरुष मंडळी नसेल तर धीटपणे घरची व्यवस्था पाहणे हे गुण येतील तेव्हाच त्यांचा पूर्ण विकास झाला असे म्हणता येईल. ह्यालाच मी लग्न म्हणतो. लग्न करून हे साधावयाचे. लग्न करून पुरुष कोमलता शिकतो, हृदयाचे गुण शिकतो, स्त्री बुद्धीचे गुण शिकते. विवाह म्हणजे हृदय व बुद्धी, भावना व विचार यांचे मधुर मिश्रण, मधुर सहकार्य होय. पुरुषांच्या हृदयात स्त्रीगुण येणे व स्त्रियांजवळ पुरुषगुण येणे म्हणजे विवाह होय. अर्ध नारी नटेश्वर हे मानवाचे ध्येय आहे. स्वतः पुरुष अपूर्ण आहे, स्वतः एकटी स्त्री अपूर्ण आहे, परंतु दोघे एकत्र येऊन दोन पूर्ण व्यक्ती बनतात. दोन अपूर्णांचे लग्नाने दोन पूर्ण जीव बनतात. निराळे लग्न लावण्याची आई मला जणू जरूरतच ठेवत नव्हती. प्रेम, दया, कष्ट, सेवा या स्त्रीगुणांशी आई माझे लग्न लावून टाकीत होती.